नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. केंद्र सरकार PM किसान सन्मान शेतकरी निधी योजनेच्या जोरावरती मोठमोठ्या गप्पा आणि घोषणा हे संसदेत करत असतं. त्यासोबतच इतरत्र सुद्धा गाजावाजा करत असतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं किती कल्याण झालंय हे सातत्यानं सांगत असतं. आता याच PM किसानचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू केलेल्या आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयानं याबाबत एक अपडेट दिलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना PM किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता हा खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिलेली आहे. देशातील आणि राज्यातील शेतकरी सध्या मान्सूनची प्रतीक्षा करतायत, कारण की मान्सूननं पुढे प्रवास केलेला नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढलेली आहे. एकीकडे शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबगसुद्धा सगळी सुरू आहे आणि त्यातच आता या 2,000 रुपयांचा दिलासा शेतकऱ्यांना काही प्रमाणात मिळू शकतो, अशा पद्धतीची शक्यतासुद्धा वर्तवली जाते. मग शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये PM किसानचा हप्ता कधी जमा होणार याबद्दलचं अपडेट नेमकं काय आहे तेच जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रोवन शोमधून. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 जून 2026 रोजी PM किसानचा 23वा हप्ता राज्यातील 90.85 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. पश्चिम बंगाल येथील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये PM किसान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे. आता शेतकऱ्यांना मागच्या काही काळापासून जर का आपण बघितलं तर शेतमालाचे जे दर आहेत, 2025चा खरीप हंगामही बघितला आणि रब्बी हंगामही बघितला तर त्यामध्ये प्रमुख पिकांचे जे काही भाव आहेत ते खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटकाही बसलेला आहे. दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मागच्या वर्षी अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसला होता. यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती एल निनोमुळे तयार होती काय, अशी एक शंका आहे आणि यामध्येच मग शेतकऱ्यांना काही स्वरूपात अशा पद्धतीच्या आर्थिक जी काही मदत आहे तिचा तात्पुरता फायदा हा नक्कीच मिळू शकतो, परंतु दीर्घकालीन उपाययोजनासुद्धा त्यासोबत तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आता PM किसानचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20 जून 2026 रोजी 23वा हप्ता जमा होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी eKYC करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यासोबत लॅट सीडिंग करणंसुद्धा तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. या गोष्टी झालेल्या असतील तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये PM किसानचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी जमा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च 2026 रोजी PM किसानचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला होता. त्यावेळी ते आसाम येथील गुवाहाटी येथे होते आणि तिथूनच त्यांच्या हस्ते म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM किसानच्या 22व्या हप्त्याचं वितरण हे करण्यात आलेलं होतं. आता त्यानंतर 23वा हप्तासुद्धा पश्चिम बंगाल येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा लाभ घेण्यासाठी ते पात्र आहेत की नाहीत किंवा त्यांचं स्टेटस कसं तपासायचं, तर हे मी तुम्हाला पुढच्या काही सेकंदामध्ये सांगणार आहे. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला PM किसान या वेबसाईटवरती जायचं आहे. तुम्ही स्क्रीनवरती ती पाहू शकता वेबसाईट. या वेबसाईटवरती गेल्यानंतर नो युअर स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन रकाना ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि त्यासोबतच खाली दिलेला कॅप्चासुद्धा इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकतात की तुम्ही eKYC केलेली आहे की नाही, त्यासोबतच तुमचं आधार बँक सीडिंग झालेलं आहे की नाही, या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये आधार बँक सीडिंग आणि eKYC त्यासोबतच जमिनीचं भू अभिलेख हे जर का झालेलं नसेल तर ते तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला PM किसानचा जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे. याचे स्टेटस तुम्ही पाहू शकता या वेबसाईटवरून. त्यासाठी तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही इथे जाऊन लॉग इन करू शकता किंवा ती माहिती पाहू शकता. आता PM किसानचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.